नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. न्यूजरूम बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आजचा विषय खरं तर अतिशय महत्त्वाचा आहे, कारण देशामध्ये कोरोना आला आणि सगळंच बंद झालं, सगळं ठप्प झालं. राज्यातली वाहतूक देखील बंद झाली. मात्र अनलॉक सुरू झालं, अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आणि नंतर ई पासचा मुद्दा गाजू लागला. खरं तर एसटी वाहनधारकांना ई पासची सक्ती करण्यात आलेली नाही, परंतु खासगी वाहनधारकांना ई पासची सक्ती करण्यात आलेली आहे. आणि हा मुद्दा नेमका कशासाठी आहे हेच प्रश्न सगळ्यांना पडलाय, कारण की ई पासची सक्ती ही खासगी वाहनधारकांना का करण्यात आली आहे, असाच सगळे सवाल विचारतात. आणि यासाठीच आज आपण चर्चा करणार आहोत. यासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सचिन बडे जोडले गेलेले आहेत. सचिन, मी तुझ्याकडे येते. आपण पाहतोय एसटी वाहनधारकांना ई पासची सक्ती करण्यात आलेली नाहीये, मात्र खासगी वाहनधारकांना ई पासचा हट्ट का, असा प्रश्न पडतो. आता तू जिथे आहेस तिथे वाहनधारकांची काय परिस्थिती आहे? आता पाहिलं तर कोरोना आल्यापासून सर्वसामान्य नागरिकांना जीवन कसं जगावं हे अवघड झालेलं आहे. त्यानंतर बरेचसे काही असे नागरिक होते, त्यांना ड्युटीसाठी किंवा कामासाठी आपलं घर सोडून शहराकडे येत होते. परंतु अशा वेळेला कोरोना परिस्थितीमध्ये जर आपलं शहर सोडून आपल्या गावामध्ये जर जायचं असेल तर अशा वेळेला पासची सक्ती करण्यात आली. यामुळे भरपूर मोठ्या संकटाचा सामना देखील करावा लागला. परप्रांतीय प्रवासी असतील व महाराष्ट्रातील प्रवासी असतील त्यांना खूप मोठ्या संकटाचा सामना देखील सहन करावा लागला. आता बस सुरू झालेली आहे. बससाठी पासची गरज नाही, परंतु तुम्हाला कुठे बाहेर प्रवास करायचा असेल तर तुम्हाला पास असणं आवश्यक आहे. परंतु या गोष्टीमुळे सर्वसामान्यांना काय फटका बसतो आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल, बाहेर जर जायचं असेल तर पासची सक्ती आहे, परंतु एसटीला सक्ती नाहीये, अशा वेळेला काय फटका बसतोय? मला वाटतं राज्य सरकार हे खऱ्या अर्थानं कुठेतरी गोंधळलेलं सरकार हे आपलं राज्य सरकार आहे. राज्य सरकारमध्ये कुठेच कुणाचा ताळमेळ नाहीये. राज्याचे महसूल मंत्री म्हणतायत आम्ही पास बंद करणार आहोत. राज्याचे गृहमंत्री म्हणतायत पास आम्ही कंपल्सरी करणार आहोत. खरं तर केंद्र सरकारने आता सगळ्या राज्यांना सूचना केलेल्या आहेत की पासची गरज नाहीये. आणि तुम्ही कुठल्या दुनियेत उद्धव ठाकरे सरकार जगतंय हेच समजत नाहीये की बसमध्ये 22 प्रवासी जे अनोळखी प्रवासी आहेत ते प्रवासी सोबत प्रवास करताना चालतायत, परंतु स्वतःच्या गाडीमध्ये जर काही 2-3 प्रवासी जर फिरत असतील किंवा 2 जिल्ह्यामध्ये जात असतील तर त्या प्रवाशांनी कसं जावं याबद्दल काहीच नियोजन हे आपल्या सरकारकडे नाही आहे. आणि त्यांना अडवण्याचं काम हे सरकार करतंय. मला वाटतं या सरकार कुठेतरी स्वतःच्याच ह्याच्यात गोंधळलेला आहे आणि या सरकारचा निषेध करावा तेवढा सामान्य नागरिक प्रवास करण्यासाठी अडचण येत आहेत. प्रवास करताना पासची गरज लागते, तर काय सांगा वेळेला? या ठिकाणी आपण पाहत आहोत या जो महाराष्ट्र सरकारने या पासच्या संदर्भात निर्णय केलेला आहे आणि या जो प्रवासी आहेत त्यांना इतर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाताना पास आवश्यकता केलेली आहे. हा खरं तर सुलतानी निर्णय या महाराष्ट्र सरकारने केलेला आहे. आणि खरं तर या महाराष्ट्र सरकारचा मी या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून या महाराष्ट्र सरकारचा निषेध करतो या प्रथम. आणि महाराष्ट्र सरकारला मी विनंती करतो या ठिकाणाहून तुमच्या चॅनलवरून की लवकरात लवकर हा निर्णय मागे घेऊन जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही, याच्यातून मुक्तता द्यावी या पासच्या निर्णयातून अशी मागणी केली. पासचा निर्णय आहे, यामधून मुक्तता करण्यात यावी आणि आम्हाला आमच्या गावाकडे जायचं असेल किंवा प्रवास करायचा असेल तर यासाठी मुभा देण्यात यावी. बसला इकडे मुभा आहे, परंतु सामान्य जनतेला प्रवास करायचा असेल खासगी गाडीचा मुभा देण्यात आलेली नाहीये. यामुळे नागरिक आता हे संतप्त पाहायला मिळत आहेत. नक्कीच सचिन, तुम्ही असेच सोबत राहा. निवृत्ती, मी तुझ्याकडे येते. खरं तर असा आरोप होतोय वारंवार की राज्य सरकारचाच खरं तर ताळमेळ नाहीये, राज्य सरकारमध्येच मतभेद होताना दिसत आहेत. त्यामुळे ई पास धारकांना आता मुंबईमध्ये कशा समस्या जाणवू लागलेल्या आहेत? नक्कीच प्राजक्ता, जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झालं तर सर्वाधिक चर्चेचा विषय कोणता असेल तर तो म्हणजे ई पासचा. केंद्र सरकारने सांगितलं होतं की ई पासचे जे काही नियम अटी असतील ते संपूर्णपणे राज्यांच्या अंतर्गत असतील, राज्य सरकार त्यावर ठरवेल. परंतु महाराष्ट्रामध्ये एक आता अशी परिस्थिती आहे की बाहेरच्या राज्यातून नागरिक पटकन महाराष्ट्रात येतोय, त्याला ई पासची गरज नाही, कोणती गरज नाही, तो टेस्ट करतोय किंवा अँटीजन टेस्ट करतोय आणि महाराष्ट्रात येतोय. परंतु जो महाराष्ट्रातला नागरिक आहे तो मुंबईतून रत्नागिरीला असेल, साताऱ्याला असेल, पुण्यात सुद्धा जाऊ शकत नाही. त्याचं मुख्य कारण ई पासमधून आता आपण पाहतोय एसटीच्या एसटीला ई पासची गरज
गरज नाही आहे, परंतु खाजगी वाहन आहेत त्यांच्यासाठी ई पासची सध्या आता गरज आहे. परंतु नागरिकांकडून एक चर्चेचा विषय आहे तो म्हणजे आम्ही अनोळखी माणसांसोबत बिना ई पासचं जायचं, पण आमचीच माणसं आहेत त्यांच्यासोबत आम्हाला ई पास आहे. ही कोणती सरकारची पद्धत, सरकारची धोरणं काय, हे सर्व नागरिक आहेत ते संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. असेच काही नागरिक आपल्यासोबत आहेत. काय सांगाल की ई पासबद्दल सरकारची धोरणं ध्येय काय असतील ते स्पष्ट नाहीत, याबद्दल नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. आपण काय सांगाल याबद्दल? नक्कीच लोकांना, महाराष्ट्राच्या लोकांना खरंच फार त्रास होतो आहे आणि आता सणासुदीची वेळ आहे, त्यामध्ये ई पासची इतकी आंध्रकाळभर चालू आहे सरकारचं ई पासच्या दृष्टीने. आपण बघत असाल तर ई पास इझिली भेटत नाही आहे. ई पास जो सामान्य व्यक्ती अप्लाय करेल तर त्याला रिस्पॉन्स लगेच येत नाही आहे, 3-3 दिवस लागतात रिस्पॉन्स यायला. पण एजंट थ्रू गेल्यानंतर ई पास ताबडतोब भेटतो. 2 तासामध्ये 3 तासामध्ये ई पास आपल्या ईमेल ID वर येत असतो. ह्याचं कारण काय तर इथे सुलसुलाट, दलालांचं सुलसुलाट चालू झालं आहे. 1,500 ते 2,000 घेऊन महाराष्ट्र शासन आपल्याला, जनतेला विनाकारण भ्रष्टाचार करण्यासाठी हे करत आहे, इन्करेज करत आहे. तसेच दलाल ह्यामध्ये घुसलेले आहेत आणि दलालच्या माध्यमातून ई पास भेटत आहे. मी शासनाला हे सांगेन की ई पास महाराष्ट्रातून हद्दपार करण्यात यावं. महाराष्ट्रामध्ये अंतर्गत प्रवासामध्ये ई पास कंपल्सरी केलं जाऊ नये. कारण काही लोक, आता मी स्वतः रत्नागिरीला गेलो असता मला असं लक्षात आलं की रत्नागिरीला मला ई पास लागला. मी ई पाससाठी अप्लाय केलं, पण ई पास मला भेटण्यासाठी 3 दिवस लागले. तोपर्यंत तुमची आता ई पास सुद्धा दिसतोय. तुम्ही ई पासला कोणती पद्धत, तुम्ही जी पद्धत आहे, प्रोसिजर आहे, ती कशा प्रकारे फॉलो केली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अडचणी नेमक्या कोणत्या आल्या? ई पाससाठी प्रथम मी ऑनलाईन गेलो, मला ई पास भेटला नाही. मग मला दलाला माध्यमातून गेलो. मी दलालाच्या व्हॉट्सअपवर माझा आधार कार्ड, रजिस्ट्रेशन कॉपी, तसेच ड्रायव्हिंग लायसन्सची कॉपी पाठवली आणि मेडिकल सर्टिफिकेटची एक कॉपी पाठवली. ह्याच्यामध्ये डॉक्टर आपले स्वतः मेडिकल जी सर्टिफिकेट देण्यासाठी 150 ते 200 रुपये आकारतात. त्यानंतर दलाल आपला 1,500-2,000 रुपये आकारतात. म्हणजे नॉर्मली तुम्हाला एक ई पास पाहिजे असेल तर 2,000 ते 2,500 रुपयाचा आसपास खर्च येतो आणि हा सामान्य माणसाला विनाकारण भूखंड आहे. आपण जर मी बसमध्ये प्रवास केला किंवा मी ST मध्ये प्रवास केला तर मला ई पास लागत नाही गावी जायला, रत्नागिरीला जायला किंवा इतर जायला. आता परवाच मी लोणावळ्यासाठी माझ्या आत्याला ॲक्सिडेंट झाल्याकडे बघायला गेलो तर तिथे असं लक्षात आलं की मला ई पास नसल्याने मला रत्नागिरी आतमध्ये लोणावळ्यामध्ये घुसून दिला गेलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ई पास ही जी आपण शासनाने ई पास केलेलं आहे ते रद्द करण्यात यावं. महाराष्ट्र, कारण बाहेरचे जे UP बिहारचे लोक महाराष्ट्रात कसे प्रवेश करत आहेत त्यांना ई पासची गरज लागत नाही आणि महाराष्ट्राच्या एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई पासची सक्ती केली जाते आणि तिथले इतके नियम कठोर केलेले आहेत की गाडीसुद्धा आपल्याला सोडत नाही, की इमर्जन्सी आहे तरी मेडिकल इमर्जन्सी असताना सुद्धा गाडी सोडली जात नाही. आणि ह्या आपण पाहू शकतो की नागरिकांना कशा प्रकारे ई पासमुळे महाराष्ट्रातल्या आपल्या दुसऱ्या जिल्ह्यात सुद्धा जायला कशा प्रकारे आपल्याला समस्यांना सामना करावा लागतोय. आपण ज्या प्रकारे म्हणतो तसाच UP मधला, बिहार मधला नागरिक. नक्कीच निवृत्ती, खरं तर राज्य सरकारमध्येच ताळमेळ नाही असं म्हटलं जातंय. दलालांचा सुळसुळाट झालाय. ई पासची सक्ती करण्यात आलेली आहे. आपले कोल्हापूरचे प्रतिनिधी सतेज औंधकर देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सतेज, आपण पाहतोय ई पासची सक्ती करण्यात आलेली आहे, मात्र दलालांचा सुळसुळाट झालेला आहे. अतिरिक्त पैसे आकारले जात आहेत. कोल्हापूरमध्ये एकंदरीत काय चित्र आहे? खरं तर ई पास म्हणजे कोल्हापूरकरांची एक डोकेदुखी ठरलेली आहे. कारण जवळचा असणारा कर्नाटकचा सीमा भाग आहे. त्या कर्नाटक सरकारनं इथं ई पास आहे तो दिलेला, म्हणजे त्यांनी रद्द केलेला आहे. तिथं तुम्ही जाऊ शकता आणि येऊ शकता. काही दिवसापूर्वी कर्नाटक सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे. मात्र आता कोल्हापूरचे वाहन चालक माझ्यासोबत आहेत. अक्षरशः त्यांच्या या प्रतिक्रिया आहेत की आमचा संसार आहे किंवा आमच्या गाड्यांच्या हप्त्यात आम्ही पूर्णतः उद्ध्वस्त झालो आहे. हे लॉकडाऊन कशासाठी केले सरकारनं, थेट त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. काय सांगाल, तुमची काय प्रतिक्रिया? तुम्ही वाहन चालवताय, हप्ते कसे भरले, संसार कसा चालू आहे? हप्ते सर आता बंदच आहेत. सरकारनं ज्यावेळी ई पास सुरू केले त्यानंतर पास वेळेवर मिळत नव्हते, त्यामुळे कस्टमर आमच्याकडे येत नाही. ST सेवा आता चालू केली आहे, तरी पण आमच्या म्हणजे प्रायव्हेट हे आहे, म्हणजे टुरिस्ट व्हेकल आमच्या त्या चालू शकत नाही. यांच्याशी काय सांगाल, एकूणच हप्त्यांची कशी परिस्थिती होती, संसार कसे चालवले, संसाराचा गाडा कसा चालवता आणि मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी करा? हप्ते काय आता शासनाने फक्त 6 महिन्याचा पिरियड दिलेला आहे की तुमचे हप्ते भरायचे नाहीत. पण ते पिरियड हप्ते भरावे लागणारच आहेत, पण त्यांची पुढची प्रोसेस दिलेलीच नाही ते कसे भरायचे. ते 6 महिन्याच्या पुढे आम्हाला मुदत वाढवून द्या केली लोन पिरियडमध्ये. त्यानंतर राहिला इन्शुरन्सचा महत्त्व. इन्शुरन्सला काय, आज इन्शुरन्स संपला तर ते पैसे घालून आम्हाला परत नवीन इन्शुरन्स उतरावं लागणार. नाही म्हटलं तर 35,000 ते 40,000 रुपये एका गाडीचा इन्शुरन्स पडतोय. महिन्याला 3,000 ते 3,500 रुपये तो खर्च आम्हाला परत पडतोय सांगा.
त्याच्यानंतर ड्रायव्हर पण आमच्याच जीवावर राहतोय, त्याला पण आम्हीच पोहोचतोय, त्याचं घर त्याच्यावर चालतंय. आमचंच घर चालत नसतं तर ड्रायव्हर तरी काय करणार आहे? अशा परिस्थितीने ड्रायव्हरचं पण घर उद्ध्वस्त झालेलं आहे पूर्ण. लॉकडाऊनमध्ये आपल्यासोबत अजून एक वाहन चालक आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या. काय सांगाल, कसा संसार उद्ध्वस्त झालेला आहे? मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी कराल? एकूणच ई पास रद्द झाले पाहिजेत का? ई पास हा रद्द झालाच पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी पहिला त्यात लक्ष घालायला पाहिजे, कारण की सर्वसामान्य माणूस जिल्ह्याच्या बाहेर जाताना पूर्ण कन्फ्यूज झालेला माणूस आहे. आणि कसं झालं, आता बाहेर गेल्याशिवाय कामधंदा काय होऊ शकत नाही, 4 पैसे मिळू शकत नाहीत. कोल्हापुरात बसून काही कुणाचं होणार नाही, कारण की 50% लोक सांगली, सातारा अपडाऊन करणारी माणसं आहेत. त्यामुळं ई पास काढायचा का कामावर जायचं ही त्याचा प्रश्न पडला मोठा. दुसरीकडे कर्नाटकनं ई पास रद्द केलेला आहे. का रद्द केलेलं नाही? तुम्हाला वाहन चालक म्हणून तुम्हाला काय वाटतंय नेमकं? तर सगळीकडे बंद आहे, इथं पण बंद व्हावं अशी आमची इच्छा आहे. आणि ते सरकारनं आमच्या व्यावसायिकांची नोंद घ्यावी हीच अपेक्षा आहे. नक्कीच आपण बघितलेलं आहे की या सगळ्या वाहन चालकांची एकच अपेक्षा आहे की ई पास आहे तो रद्द झालेला आहे. आमचे संसार जे आहेत ते या सगळ्यामुळे उद्ध्वस्त झालेले आहेत. नक्कीच. त्यामुळे कुठेतरी नक्कीच मुख्यमंत्र्यांनी सतेज, आपण आता या वाहनधारकांच्या वाहन समस्या चालकांच्याकडे जाणून घेणारच लक्ष दिलं आहोत. ही पाहिजे. चर्चा अशीच पुढे ठेवणार आहोत. मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा लोकशाही. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर आपण पाहतोय तर राज्यामध्ये ई पासची सक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच वाहनधारकांना खरं तर खूप समस्यांना तोंड द्यावं लागतं. आणि आपले पुण्याचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अमोल, आपण पाहतोय तर वाहनधारकांना खरं तर खाजगी वाहनधारकांना ई पासची सक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुण्यातील वाहनधारकांच्या सध्या काय समस्या आहेत? गेल्याच आठवड्यात आपण पाहिलं तर एसटी बस सेवा सुरू झालेली आहे. तिथून जे प्रवासी प्रवास करत असतील त्यांना कुठल्याही पासची किंवा मेडिकल सर्टिफिकेटची गरज नसणार आहे. मात्र आता खाजगी वाहनांचा पाहिलं तर खाजगी वाहनांना त्यांना ई पास असणं गरजेचं आहे. राज्य सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिलेलं देखील आहे. मात्र आता 1 सप्टेंबर पासून जी नवीन नियमावली जाहीर होईल त्यामध्ये देखील ई पास रद्द होणार नाही असं देखील स्पष्ट संकेत आपल्याला मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये ई पासचा का हट्ट ठेवला जातो हा एक प्रश्न आहे. त्यामुळे सामान्य नागरिक त्याचबरोबर पुणेकर हे या ई पासला खरं तर वैतागलेले आहेत, कारण की त्यांना पुणे जिल्ह्याबाहेर ज्या ज्या ठिकाणी जायचं आहे त्या त्या ठिकाणी जाता येत नाहीये, कारण की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही अजूनही मानावी तितकी रुळावरती आलेली नाही. त्यामुळे खाजगी वाहनांना परवानगी द्यावी आणि ती विना अट असावी अशी देखील त्यांची मागणी आहे. काका, काय सांगाल? आज 5 महिने झाले आपला प्रवास पूर्णपणे थांबला होता, मात्र ई पासद्वारे आपण जिल्ह्याबाहेर जाऊ शकतो, मात्र अजूनही तसं जाता येत नाहीये. ई पास खरंच आवश्यक आहे असं वाटतं तुम्हाला? अजिबात नाही. कारण काय, ई पास आहे ना, मला खरं कारण नाही, खोटं सांगायला लागतं तिथं. एक म्हणजे कोणीतरी आजारी आहे, कोणाला बरं नाही असं सांगायला लागतं. मी गणपती करता माझ्या गावाला चाललोय असं सांगितलं तर मला सहजगत ई पास मिळत नाही. त्यामुळे ई पासची सक्तीच घालवावी. पण हे सगळं बंधनं आणून कोरोना घालवला का आपण? नाही घालवणार. मग आता त्याला घाबरायचंच नाही आपल्याला, त्याला बरोबर घेऊन जायचंय. मग हे ई पास वगैरे सक्तीची गरज नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. दुसरी गोष्ट अशी की एसटीला ई पास नाही, एसटी मधनं कोरोनाग्रस्त जाऊ शकत नाही आणि खाजगी गाडीत जाऊ शकतो, हा युक्तिवाद पण मला काही पटत नाहीये. जे दोन्ही ठिकाणी 2 वेगळे न्याय त्यांनी लावू नयेत. जर एसटी बसला ई पास की कुठल्या ह्याची गरज नसेल तर ती खाजगी वाहनाला पण नसावी असं माझी अपेक्षा आहे. आणखीन गेले 5-6 महिने झाले माझं गाव आहे सांगली जिल्ह्यातलं, त्या गावाला मी जाऊ शकत नाही. आता तिथं आमचे गणपती बसवलेत पण मी जाऊ शकत नाही. गणपती फक्त कोकणवासियांना असतो का? बाकीच्या महाराष्ट्रात गणपती बसतच नाहीत का? मग त्यांनी कोकणवासियांना विशेष सवलती दिल्या गावाला जाण्याकरता. आमच्या गावाकडच्या लोकांनी काय करायचं? मुद्दा आहे. काय ई पासचं काय वाटतं? कारण की अजूनही आपली गाडी रुळावर आलेली नाही. असं असताना तुम्हाला जर त्या कामानिमित्त जिल्ह्याबाहेर जायचं असेल तर अनेक तुम्हाला ई पासच्या ज्या प्रोसेस आहेत त्या कराव्या लागतात आणि शेवट देखील ते पेंडिंग मध्ये राहतात. ई पासची गरज आहे? पदची गरज अजिबात नाहीये. दुसरं म्हणजे वैयक्तिक जाऊन पण सामाजिक विचार जर केला तर आता जे वाहतूक जर झाली तरच आपला इकॉनॉमी रेट वाढेल. म्हणजे एक प्रकारे आपले रिक्षावाले बांधव आहेत त्याच त्यांच्यावर भीक मागायची वेळ आली. त्याचं कारण असं आहे की आपलं शिवाजीनगर, स्वारगेट, त्यानंतर पुन्हा स्टेशन बंद आहे. तर आमचं म्हणणं आहे की तुम्ही जी सार्वजनिक वाहतूक आहे ती चालू करा. दुसरा विषय म्हणजे जे आमचे टुरिस्टचे जे मेंबर आहेत, टुरिस्टचे जे बांधव आहेत त्यांना गाड्यांना भाडं भेटत नाही, कारण त्यांना पास असेल तरच तुम्ही जिल्ह्याबाहेर जाऊ शकता. मग पुढचा माणूस विचार करतो की मी पास का काढू? तुम्हीच काढा. टुरिस्टवाल्यांचे धंदे बंद पडलेले आहेत.
म्हणून ही ई-पासची सक्ती उठवावी, टुरिस्टवाल्यांना चांगले दिवस यावे. कारण सरकार सगळ्याच घटकातल्या वर्गांना मदत करू शकत नाहीये, सरकारकडे तिजोरीत तेवढे पैसे नाहीयेत. तर सरकारने हे सगळे नियम शिथिल बनवावे. परराज्यात जसे चालू आहेत, आता तुम्ही सांगा, आमचे मित्र बालाजीला विमानाने जातात, विमानाला ई-पासची गरज नाहीये, मग तुम्ही इथंच का गरिबांसाठी ई-पासची गरज ठेवताय? राज्यात जी ई-पासची सक्ती आहे ती उठवावी असं म्हणणं आहे. काय वाटतंय की ई-पास आता 5 महिने झाला आपण सतत ई-पास करतोय, इथून पुढे तरी ई-पास नसावा असं वाटतं? बाहेरच्या राज्यात आता ई-पास ची बंदी आहे पूर्णपणे. आपल्याही सरकारने यावर दुबार विचार करावा असं मला वाटतं. त्यासाठी सामान्य जनतेला वेठीस धरू नये, जेणेकरून आता सर्व कोरोनाच्या प्रादुर्भावात त्यापासून त्यात अजून बर्डन म्हणजे त्यांना ई-पासची सक्ती केलेली आहे, त्यातून ते सवलत मिळावी सर्वांना. अनेक छोटे मोठे व्यावसायिक असतात, त्यांना जिल्ह्याबाहेर जावं लागतं. अशा पद्धतीत मग आता ई-पास जरी असेल तरी काहींना तिथं जाता येत नाही, काहींची एमर्जन्सी असते. असं असताना मग राज्यामध्ये ई-पास असावा असं वाटतं का? कारण की सगळ्याच सोयी सुविधा आता हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. मग ई-पासची गरज आहे असं वाटतं? कारण की जसं मगाशी काकांनी सांगितलं की एसटी मधून सुद्धा कोरोनाग्रस्त जाऊ शकतो, मग खाजगी वाहनातून का जाऊ नये, किंवा मग त्याला परवानगी का? बरोबर आहे, तुम्ही सांगताय तसं पाहायला गेलं तर आता परिस्थितीनुसार ई-पासची गरजच राहिलेली नाहीये. कोरोना पहिला होता त्या टायमाला ई-पासची गरज सक्ती होती, ती ठीक आहे. पण आता सामान्य जनतेला बाहेरगावी किंवा घरातली व्यक्ती, गावाकडची व्यक्ती गेली किंवा धंदा व्यवसाय कुठं काय कार्यक्रमातलं जायचं म्हटलं तर ई-पासचा विषय असतो आणि तो मागे सेवा केंद्रात सामान्य माणूस जातो, लिंक करतो आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड काय असेल ते, तर तिथं त्याला खूप अडचणी निर्माण होतं. कधी कधी होत नाही ते 1-1, 2-2 दिवस, तर तो माणूस थांबतो, जात नाही. अशा वेळी सामान्य माणूस हा वेठीस धरला जातो. तर माझी एक विनंती की भारत सरकारला की बाबा हा ई-पास रद्द करावा आणि सगळं शिथिल करावं. सामान्य माणसाचे उद्योगधंदे आणि जिल्हा परवानगी देण्यात यावी ही माझी नम्र विनंती आहे. प्राजक्ता, या सगळ्यांचे वेगवेगळे मुद्दे आहेत, मात्र त्यांची एकच मागणी की ई-पास रद्द व्हावा. कारण की आता एसटी वाहतूक सेवा सुरू झालेली आहे, मग असं असताना खासगी वाहनं जिल्ह्याबाहेर का जाऊ नये आणि ती विनाअट का जाऊ नये, असा एक मुख्य आणि एक साधा प्रश्न त्यांचा आहे. राज्य सरकार याकडे कसं पाहतं हे देखील पाहणं महत्वाचं आहे. कारण की 1 सप्टेंबरला जी नियमावली जाहीर होईल त्यामध्ये देखील ई-पासला सुट्टी मिळते का हे देखील पाहणं महत्वाचं असतं. नक्कीच अमोल, खरं तर आता नियमावली जाहीर होईल आणि त्यामध्ये ई-पासला सुट्टी मिळते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. निवृत्ती, मी पुन्हा तुझ्याकडे येते. आपण पाहतोय ई-पासची सक्ती करण्यात आलेली आहे आणि बरेचसे वाहनधारक आता ई-पास काढण्यासाठी देखील जात आहेत, मात्र त्यांना लगेचच ई-पास मिळतोय का? नक्कीच प्राजक्ता, आपण पाहतोय जेव्हा ई-पास काढण्यासाठी नागरिक जात असतो तेव्हा त्यांना खूप मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. कारण की आपण जेव्हा नागरिकांची चर्चा केली असता असं समजलं की जेव्हा ते पास काढायला जातात तेव्हा त्यांना 4-5 दिवसांचा वेळ दिला जातो की आता येईल पास, नंतर येईल पास, पण त्या 4-5 दिवसांमध्ये देखील पास येत नाही. परंतु तेच नागरिक जेव्हा एखाद्या एजंट थ्रू जातात आणि जेव्हा जास्त पैसे भरतात, 2-2.5 हजार रुपयाच्या स्वरूपात रक्कम भरतात, तेव्हा त्यांना लगेच पटकन त्यांना पास भेटतो. त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी मुंबईमध्ये ही प्रामुख्याने सर्वात जास्त गोष्ट ही पाहायला मिळते. त्याच्यामुळे कुठेतरी असं नागरिकसुद्धा बोलतायत की मुंबईमधून बाहेर जाण्यासाठी जर आम्हाला पास लागतोय तो पास देखील राज्य सरकार वेळेत देत नाही आहे. त्याच्यामुळं आम्हाला ज्या समस्याचा सामना करावा लागतो त्याच्यामुळे सरकारने लवकरात लवकर हे निर्बंध हटवावेत. आम्ही दुसऱ्या राज्यातले नागरिक आमच्या इथे येत आहेत, आम्ही आमच्या जिल्ह्यात किंवा आमच्या गावाला का जाऊ शकत नाही? कारण की आपण पाहतोय मुंबईमधले नागरिक, मुंबईमध्ये येणारे नागरिकांची संख्या सर्वात जास्त असते आणि त्याच नागरिकांना ई-पासमुळे आता येता येत नाही. मुंबईमध्ये चाकरमान्यांची संख्याही जास्त आहे, त्याच्यामुळे मुंबईमध्ये येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या जास्त असल्यामुळे कधी येतील, केव्हा येतील, परंतु ई-पासमुळे हे निर्बंध अजूनही त्यांच्यावरती आहेत. त्याच्यामुळे त्यांना आता उपासमारीच्या वेळ देखील त्यांच्यावर आलेली आहे. प्राजक्ता, नक्कीच. निवृत्ती, आपण अमोल यांच्याकडून जाणून घेऊयात. अमोल, आपण पाहतोय ई-पासची सक्ती केलेली आहे, ई-पास काढण्यात देखील येतोय, मात्र लगेच तो ई-पास मिळत नाहीये. त्यामुळे ई-पास नसलेले वाहनधारक सध्या काय करतायत, त्यांचा अनुभव काय आहे? अनेक वाहन चालक जे आहेत त्यांनी तो व्यवसायच बंद केलेला आहे. अनेकांनी वाहनांमधून आता भाजीपाला विक्री सुरू केलेली आहे. असं चित्र पुण्यात गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी या वाहन चालकांनी वेळोवेळी अर्ज केलेले असतात, मात्र ते वेळोवेळी अर्ज त्यांना उपलब्ध होत नाही, म्हणजे त्याची परवानगी त्यांना वेळेत मिळत नाही. अशा देखील घटना पुण्यात घडलेल्या आहेत. दुसरं महत्वाचं म्हणजे ज्यांना ई-पासची अत्यावश्यक गरज आहे त्यांना मग एजंट कडून ते ई-पास काढून घ्यावे लागतात. याच्यामध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात काळा बाजार असलेला पाहायला मिळतो. ही बाब पोलिसांच्या
वेळोवेळी निदर्शनास आलेली आहे, तरी सुद्धा यावरती अजूनही काही ठोस उपाययोजना पुणे पोलिसांनी देखील केलेल्या नाहीये. त्यामुळे ई पास काढा आणि मग जिल्ह्याबाहेर जावा अशी एक सक्तीची नियमावली पोलीस असेल किंवा प्रशासन असेल यांनी लादलेली आहे. त्यामुळे अनेकांना या संपूर्ण ई पासचा आता वैताग आलेला आहे. अनेकांनी त्यांचे जे काम म्हणजे वाहना संबंधित जे कामं होती ती संपूर्णपणे बंद केलेली आहेत आणि शहरातच जे वाहने कशा पद्धतीने फिरवता येतील याचा विचार आता काही नागरिक करू लागलेले आहेत. मात्र खासगी कामानिमित्त जे कोणी बाहेर जातं, अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर जातं, त्यांना मात्र ई पास मिळेपर्यंत वाट पाहावी लागते. मात्र जेव्हा एखादा व्यक्ती त्यांच्या नातेवाईकांमधला जातो त्यावेळेस त्याला त्या गावाला जावं आवश्यक असतं, त्यावेळेस त्याला तो पास वेळेवर मिळत नाही. अशा देखील घटना पुण्यात घडलेल्या आहेत. त्यामुळे हा सगळा आता ई पासचा जो फार्स आहे तो बंद व्हावा अशी देखील मागणी पुणेकरांकडून होत आहे. आज दिवसभरात विविध पुणेकरांशी मी बोललो तेव्हा ई पासची गरजच नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. जर पुण्याहून मुंबईला जाताना ई पास लागत नसेल तर मग इतर ठिकाणी जाण्यास का लागावा, हा सर्वात महत्वाचा मुद्दा देखील काही पुणेकरांनी उपस्थित केलेला आहे. नक्कीच अमोल, आपण वाहनधारकांच्या या समस्या जाणून घेतलेल्या आहेत. अमोल, सतेज, निवृत्ती आणि सचिन, तुम्हा सर्वांचे धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. तर वाहनधारकांसाठी आता राज्य सरकार पुढे काय निर्णय घेणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज.